उजनी जलाशय आणि भीमा नदीतील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर सुराज्य अभियानाने प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेत लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून 3 स्मरणपत्रे पाठवण्यात आली असतानाही प्रत्यक्ष कृती अहवाल अद्याप का सादर झाला नाही असा सवाल हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला। उजनी जलाशय हा सोलापूरसह लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असून प्रक्रिया न केलेले घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी भीमा नदीत मिसळत असल्याने जलप्रदूषण गंभीर बनल्याचा आरोप करण्यात आला। याचा परिणाम नागरिकांचे आरोग्य, शेती, पशुधन आणि पर्यावरणावर होत असल्याचे अभियानाने म्हटले आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार भीमा नदीच्या विठ्ठलवाडी ते टाकळी परिसर गंभीर प्रदूषण श्रेणीत असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी अधिवक्ता चंद्रशेखर वारद आणि सुराज्य अभियानाचे जिल्हा समन्वयक दत्तात्रय पिसे उपस्थित होते। नमस्कार, मी सुराज्य अभियानाच्या वतीनं दत्तात्रय पिसे। आज आम्ही इथे पत्रकार परिषद अत्यंत महत्त्वाच्या विषयावर घेतलेली आहे, ते म्हणजे सोलापूरकरांचं जीवन ज्या उजनी जलाशय आणि भीमेच्या पाण्यावर अवलंबून आहे। हे पाणी अत्यंत प्रदूषित झालेला अहवाल केंद्रीय प्रदूषण बोर्ड CPCBनं 2025 मध्ये जाहीर केला। त्यानंतर अनेक संस्थांचे अहवाल आले, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, त्यांनी मुदत दिली। एवढं सगळं होऊन सुद्धा प्रदूषणाच्या सतत चर्चा होतात, परंतु त्याच्यावर उपाययोजना काय केली जात आहे, काहीतरी प्लॅन केलेला आहे, काहीतरी कृती चालू झालेली आहे, असं कुठंच काही होत नाही। म्हणजे सोलापूरकर मेल्यानंतरच मग तुम्ही चर्चा करणार का, मग तुम्ही काय कृती समिती स्थापन करणार का, हा आर्त टाहो आज आम्ही या पत्रकार परिषदेमधून केला आहे। आणि मागणी केलेली आहे की लवकरात लवकर हे प्रदूषण कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना कोर्टाने सुचवलेल्या आहेत, केंद्रीय प्रदूषण बोर्डाने सुचवलेल्या आहेत, त्या कराव्यात। आता वारी आहे आपल्यासमोर, वारीच्यामध्ये वारकरी येतात, तर त्यांना ते मरण्यासाठी सोडणार का? ते पाणी इतकं घातक आहे की त्यात पाण्यात उतरलं की अंग खाजवतं, चुकून कोणी पिलं, काय झालं, त्याला जबाबदार कोण? ही हा टाहो पोडत आम्ही मागणी केलेली आहे की याच्यावर तत्परतेने उपाययोजना व्हावी, आणि जर लवकर उपाययोजना झाली नाही तर आम्ही गप्प बसणार नाही। सोलापूरकरांना सोबत घेऊन मोठं जन आंदोलन आम्ही उभा करू आणि कोर्टामध्ये न्याय मागू, आणि दोषीवर कठोर उपाययोजना करण्यासाठी आम्ही कोर्टाकडे न्याय मागू। नमस्कार। केलेत ना, आणि CPCBचे केंद्रीय दोन्ही रिपोर्ट याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे। केंद्रीय म्हणतं की ते प्रदूषित आहे, राज्य सरकारचं प्रदूषण बोर्ड म्हणतं की प्रदूषित नाही। याच्यामध्ये मॅनिप्युलेशन आहे आणि त्याच्यामुळे सरकारला त्याचं गांभीर्य समजत नाही, कारण त्यांचंच एक प्रशासकीय अधिकारी सांगतात की नाही म्हणून। जे दोघांच्या मध्ये तफावत भरपूर आहे, आणि 3 वेळा मानवाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली तरी देखील त्याला उत्तर दिलं नाही आहे। जे गांभीर्याची बाब अशी आहे की MPCBमध्ये जे बसलेले मंडळी आहेत ते थोडक्यामध्ये याच्याकडे दुर्लक्ष करतात, त्याची चौकशी पण व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई पण व्हावी।